विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओच्या खाली असलेल्या लाईक बटनवर क्लिक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या फॅमिलीचे तुम्ही सभासद व्हा। यामुळे नवनवीन व्हिडिओच्या सूचना सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील। नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी अरुणा तुमच्यासाठी घेऊन आली आहे इयत्ता 3री परिसर अभ्यास पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 8 आपली पाण्याची गरज, पान क्रमांक 46। व्हेरी गुड। चला तर पटापट सगळ्यांनी परिसर अभ्यासचं पुस्तक उघडा। पान क्रमांक 46 निघालं। व्हेरी गुड। खूप सोपा सुंदर असा धडा आहे, तुमच्या सगळ्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असा हा पाठ आहे। पाठाचं नाव आहे आपली पाण्याची गरज। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या माणसाच्या आयुष्यामध्ये नेहमी 3 गरजा फार महत्त्वाच्या आहेत। कोणकोणत्या रे? सगळ्यात महत्त्वाचं माणसाला जगण्यासाठी अन्नाची गरज आहे, हो की नाही? अन्नाशिवाय माणूस जगू शकत नाही। श्वास घेण्यासाठी आपल्याला हवेची गरज आहे, हो की नाही? आणि पाणी तर सर्वात महत्त्वाचे आहे। पाणी हेच जीवन आहे। पाण्या वाचून आपण जगू शकत नाही। माणसाला जगण्यासाठी, माणसाला म्हणण्यापेक्षा सजीवांना जगण्यासाठी अन्न, हवा, पाणी या 3 मूलभूत गरजांची गरज असते आणि या 3ही गोष्टी हव्या असतात। ओके, चला तर मग बघूया पाण्याची गरज का आहे, पाणी का गरजेचं आहे। पाणी आपल्या शरीराचा एक भाग आहे। पाण्याच्या शरीरावर कोणते परिणाम होतात, पाणी कोठून मिळतं, पाण्याची काळजी कशी घ्यायची, पाण्याची गरज कोणाकोणाला आहे, या सगळ्या गोष्टी आज आपण शिकूया। ठीक आहे मुलांनो, तुम्ही रडायला लागलात की डोळ्यातून अश्रू वाहतात, हो की नाही? चिंच पाहिली की तोंडाला पाणी सुटतं, सर्दी झाली की नाकातून पाणी वाहतं, पडल्यानंतर जखम होते, जखम झाली की त्यातून रक्त येतं। म्हणजेच काय रे? सोपं आहे। अश्रू, लाळ, नाकातले पाणी, रक्त या सगळ्यामध्ये पाणी आहे। कशा कशात पाणी आहे? अश्रू, तोंडाला पाणी सुटणे म्हणजे लाळ सुटणे, लाळ, नाकातलं पाणी म्हणजे सर्दी, आणि रक्त या सगळ्यामध्ये काय आहे? पाणी आहे। पहा इथं दिलेलं आहे, अश्रू, लाळ, नाकातले पाणी आणि रक्त या वाहणाऱ्या पदार्थांमध्ये पाणी असतं। आता एक छोटासा प्रयोग करायचा आहे। काकडी घ्यायची, काकडी खिसायची। पहा इथं हा मुलगा खिसली त्यानं काकडी, आणि ती खिसलेली काकडी त्यानं घट्ट पिळली की त्याच्यातून रस बाहेर येतो। तुम्ही सरबत करता, लिंबू कापता, लिंबू पिळता आणि त्याच्या फोडीमधून सुद्धा काय बाहेर पडतं? लिंबाचा रस बाहेर पडतो। थोडक्यात काय रे? लिंबाच्या आणि काकडीच्या रसातही पाणी असते। समजलं सगळ्यांना? व्हेरी गुड। मग मला सांगा, आपल्याला तहान का लागते? मुलांनो, आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालण्यासाठी आपल्याला पाण्याची गरज असते। पाण्यामुळे आपलं रक्त पातळ होतं, पाण्यामुळे अन्नाचे पचन नीट होतं आणि आपल्या शरीरामध्ये नको असणारे पदार्थ लघवी वाटे शरीराबाहेर जातात। म्हणून तुम्हाला डॉक्टर्स, आपल्या घरातली मोठी माणसं सतत सांगतात, पाणी भरपूर प्या, पाणी भरपूर प्या। जो भरपूर पाणी पितो, जवळजवळ रोज 3.5 ते 4 लिटर पाणी पिणाऱ्याला कोणताही आजार होत नाही, कारण त्या शरीराचं काम व्यवस्थित चालतं, अन्नाचं पचन नीट होतं, पाण्यामुळे शरीरातलं रक्त पातळ होतं आणि शरीरातले नको असलेले पदार्थ लघवी वाटे बाहेर पडतात। म्हणून शरीरातल्या पाण्याचं प्रमाण कमी होऊन चालणार नाही। ते कमी झालं की आपल्याला तहान लागते, आपण म्हणतो तहान लागली, तहान लागली, पाणी द्या, पाणी द्या, ते त्याच्यामुळे होतं। माणसाप्रमाणे आणखीन कोणाला पाण्याची गरज असते? तर इतर सजीव। इतर सजीव म्हणजे कोण? प्राणी आणि वनस्पती। नदीकाठी पाणी पिणारे प्राणी तुम्ही पाहिलेत का? पाहिलेत ना? व्हेरी गुड।
जंगली प्राण्यांना पाण्याची गरज असते, पाळीव प्राण्यांना पाण्याची गरज असते. बघा इथं ही नदी आहे, नदीमध्ये मुलं डुंबत आहेत. इथे एक माणूस आपली बैल धुत आहे. इथं पहा शेळ्या सुद्धा वाकून नदीचं पाणी पितायत, हो की नाही. बायका कपडे धुतायत आणि काही माणसं नदीतलं पाणी कळशांमधून बादलीमधून घरी वापरासाठी नेत आहेत. यालाच म्हणायचं पाणवठा. पाणवठा ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि गावांमध्ये तळ्यांवर नदीकाठी गावातल्या म्हैशी शेळ्या पाणी पिण्यासाठी येतात, हो की नाही. पाणवठ्याजवळ गवत, इतर झुडपे वाढलेली असतात, जनावरे डुंबत असतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे टिटवी, खंड्या, बगळे असे पक्षी पाणवठ्याच्या कडेने असतात. गावचे लोक पाणवठ्यावर कपडे धुतात, भांडी घासतात, घरी वापरासाठी पाणी भरून नेतात. मग मला सांगा, हे पाणवठ्यातले पाणी स्वच्छ राहणं गरजेचं आहे, बरोबर आहे ना. मग त्यासाठी काय करणार तुम्ही पाणवठ्याचे पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी? तर खरकटे अन्न पाणी नदीमध्ये सोडायचं नाही. प्लास्टिक, कागद नदीमध्ये टाकायचे नाहीत. नदीभोवती वाढलेली शेवाळं म्हणा किंवा जलपर्णी म्हणा अशा वनस्पती उपटून लांब टाकायचा. नदीचा काठ, नदीचं पाणी जास्तीत जास्त स्वच्छ कसं राहील याकडे लक्ष द्यायचं. नदीमध्ये साबणासारखे पदार्थ सोडायचे नाहीत. याविषयी गावातल्या लोकांची जनजागृती आपण करणं गरजेचं आहे, हो की नाही. सगळ्यांनी जर गावच्या पाणवठ्याची काळजी घेतली तर सर्वांचे आरोग्य चांगलं राहील, बरोबर की नाही. व्हेरी गुड. तुम्हाला माहितीये का, जसं प्राण्यांना पाणी लागतं तसे काही कीटक आहेत, जसं की मुंगी, मधमाशी, खेकडा, विंचू, या प्राण्यांना सुद्धा पाण्याची गरज असते. जे पाळीव प्राणी असतात त्यांच्या पाण्याची सोय तर माणसांनी केलेली असते, पण असे अनेक हजारो प्राणी आहेत की त्यांनाही तहान लागते. तर तुम्हाला ही गोष्ट माहित होती का, मुंगीला पाणी लागतं प्यायला, मधमाशीला सुद्धा पाणी लागतं, खेकड्याला सुद्धा पाणी पिण्यासाठी लागतं आणि विंचूला सुद्धा पाण्याची गरज असते. म्हणून सर्वांनी लक्षात ठेवायचं, पाणी हे जीवन आहे. पाळीव प्राण्याप्रमाणे जंगली प्राण्यांना सुद्धा पाण्याची गरज असते. जंगली प्राणी काय करतात, पाणवठ्यावर जातात. मग आपल्याला सुद्धा समजा आपण एखाद्या झू मध्ये गेलो तर प्राणी पाहण्यासाठी आपल्याला पाणवठ्याजवळ जावं लागतं का, कारण जंगली प्राणी तिथं पाणी पिण्यासाठी येतात. मग पाणवठ्यावर आल्यानंतर तुम्हाला प्राणी पाहणं सोपं जातं. पहा, माणसे, पाळीव प्राणी, जंगली प्राणी या सगळ्यांना पाण्याची गरज आहे. त्याचबरोबर आणखीन एक महत्वाचा घटक आहे जो पाण्याशिवाय जगू शकत नाही. मग या पाण्याचं महत्व फार महत्वाचं आहे. पाण्याचे उपयोग काय काय होतात. माणसाला पिण्यासाठी पाणी लागते, स्वच्छतेसाठी पाणी लागतं, बरोबर, स्वयंपाक करण्यासाठी पाणी लागतं, याचबरोबर शेती, कारखानदारी, अनेक गोष्टींसाठी आपल्याला पाणी लागतं, हो की नाही. घरामध्ये कपडे धुणे, भांडी घासणे, स्वच्छता, अंघोळ, पाणी पिणे, स्वयंपाक, प्रत्येक गोष्टीमध्ये पाण्याची गरज आहे. आपल्या जीवनात पाण्याला खूप महत्व आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, पाण्याचा वापर जपून केला पाहिजे. पाणी आहे म्हणून विनाकारण पाण्याचे नळ सोडून द्यायचे, बादली भरली आहे तरी नळ बंद करायचा नाही, भरपूर पाणी ओतायचं, हे सगळे निरर्थक प्रकार टाळा. पाणी वाचवा. पाणी हेच जीवन आहे, कारण या पृथ्वीवरच्या सर्व सजीवांना पाण्याची गरज आहे. पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही. पुढे पाहूया. पहा, तुम्हाला ही एक गोष्ट, एक प्रयोग करून पाहायचा आहे. 2 कुंड्या घ्यायच्या आहेत. कुंडी क्रमांक 1 आणि 2 दोन्हीमध्ये झाड लावायचंय आणि रोज फक्त कुंडी क्रमांक 1 लाच पाणी घालायचं, कुंडी क्रमांक 2 ला पाणी घालायचं नाही. ज्या कुंडीला आपण पाणी घालायचं बंद केलंय त्या कुंडीतलं झाड तुम्हाला हळूहळू सुकलेलं दिसेल आणि 1 क्रमांकाच्या कुंडीतलं रोप मात्र टवटवीत दिसेल. यावरून आपल्याला काय लक्षात आलं की वनस्पतींना सुद्धा जगण्यासाठी पाण्याची गरज असते, हे की नाही. घरच्या कुंड्यांना आपण पाणी देतो, शेतकरी पिकांना पाणी देतात
आणि त्यामुळे ही रोपं जगतात. जर पाणी दिलं नाही तर काय होईल रे? रोपं मरून जातील, आपल्याला पीकही मिळणार नाही. बरोबर की नाही? म्हणजेच प्राण्यांप्रमाणे वनस्पतींनाही पाण्याची गरज असते. मग तुम्ही म्हणाल हे तुम्ही पाणी घालता म्हणून, मग जंगलातल्या वनस्पती कशा काय वाढतात? जंगलातली झाडे तर त्यांची मुळे जमिनीमध्ये खोलवर रुजलेली असतात आणि जमिनीमध्ये पाणी शोषून घेण्याची क्षमता असते. पावसाळ्यामध्ये जो पाऊस पडतो त्याचं पाणी जमिनीमध्ये मुरलेलं असतं आणि जमिनीमध्ये मुरलेलं हे पाणी ह्या वनस्पतींची मुळे शोषून घेतात आणि त्याच्यावर मोठ्या होतात. म्हणजेच काय मुलांनो, वनस्पतींची मुळे जमिनीत मुरलेलं पाणी शोषून घेतात आणि स्वतःची गरज भागवतात. आता या ठिकाणी पानकणीस ही वनस्पती तुम्हाला दाखवलेली आहे. ही वनस्पती फक्त पाण्यातच उगवू शकते. तुम्ही कितीही या वनस्पतीला जमिनीवर वाढवायचा प्रयत्न केला तर ती जगत नाही. या पानकणीसाप्रमाणेच कमळ, शिंगाडा आणि जलपर्णी याही वनस्पती पाण्यातच वाढतात. बघा कितीतरी महत्वाच्या गोष्टी आपल्याला समजल्या, हो की नाही? मग आता डोकं चालवा जरा थोडस. उन्हाळ्यात बागेला जास्त वेळा पाणी का द्यावे लागते? का द्यावे लागते रे? बरोबर, उन्हाळ्यात बागेतील झाडांना जास्त पाण्याची गरज असते, कारण उष्णतेमुळे जमीन कोरडी होते, रोपे सुकतात, म्हणून जास्त वेळ पाणी द्यावं लागतं. तळ्यातील पाणी उन्हाळ्यात खूप कमी झालेले का दिसते? का रे? सोपं आहे, शिकलोय आपण. उन्हामुळं काय होतं? पाण्याचे बाष्प होतं, तळ्यातलं पाणी आटतं आणि त्यामुळे ते कमी होतं, हो की नाही? काय काय शिकलो रे आपण? सजीवांना पाण्याची गरज असते. बरोबर. सजीवांच्या शरीरात पाणी असते, त्यामुळे शरीराचे काम व्यवस्थित चालते. शरीरातील पाणी कमी झाले की तहान लागते. अनेक गावात पाणी भरण्यासाठी पाणवठे असतात. पाणवठ्याजवळ ठराविक पक्षी आणि वनस्पती दिसतात. पिण्याव्यतिरिक्त आपल्याला स्वच्छतेसाठी, स्वयंपाकासाठी, शेतीसाठी, उद्योग व कारखान्यासाठी पाण्याची गरज असते, हो की नाही? आणि वनस्पतींना लागणारे पाणी त्याची मुळे जमिनीतून शोषून घेतात. समजलं सगळ्यांना? व्हेरी गुड. खूप सोपा धडा होता, आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत होता, हो की नाही? पाणी खूप गरजेचं आहे. मग आता काय लक्षात ठेवायचे आपण? मगाशी मी सांगितल्याप्रमाणे पाणवठ्यातील पाणी खराब होऊ नये म्हणून सर्वांनी काळजी घेतली पाहिजे, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, हो की नाही? आवडला का पाठ? व्हेरी गुड. इथे स्वाध्याय दिलेला आहे, याची उत्तरं तुम्ही स्वतः शोधून लिहायची. सोपी आहेत, काही अवघड नाही. यातला जरा डोके चालवाच्या 2 प्रश्नांची उत्तरं मी सांगणार आहे. उन्हाळ्यात आपण कलिंगड, काकडी यासारखी फळे भरपूर का खातो? कारण कलिंगड, काकडी यामध्ये भरपूर पाणी असतं. उन्हाळ्यात आपल्याला तहान लागते, घशाला कोरड पडते, म्हणून आपण कलिंगड, काकडी यासारखी फळे भरपूर खातो. लाल भोपळ्याची भाजी कशी करतात ते पहा. शिजताना या भाजीत पाणी कोठून येते? असा प्रश्न आहे. तर प्रत्यक्ष तुम्ही आई जेव्हा लाल भोपळ्याची भाजी करते ती पहा आणि त्या भाजीतूनच पाणी कसं बाहेर येतं तेही पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हे प्रत्यक्ष तुम्ही पाहावं लागेल. इथं जे प्रश्न विचारलेले आहेत ते एकदम सोपे आहेत, ते आपण शिकलेलो आहोत. तर सर्व विद्यार्थ्यांनी या पाठावरील स्वाध्याय सोडवायचा आहे. आज आपण काय शिकलो? सर्व सजीव म्हणजे माणूस, प्राणी, वनस्पती या सर्वांना जगण्यासाठी पाण्याची गरज आहे. पाणी फार महत्वाचं आहे. ओके, मला आशा आहे तुम्हाला सगळ्यांना शिकवलेला पाठ निश्चितच समजला असेल. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन पाठासह. तोपर्यंत बाय बाय, सी यू, धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओच्या खाली असलेल्या लाईक बटनवर क्लिक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा
आणि माझ्या फॅमिलीचे तुम्ही सभासद व्हा. यामुळे नवनवीन व्हिडिओच्या सूचना सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील.